भावांनो, आपण सुस्ते येथे दिलीपराव घाडगे माजी चेअरमन भीमा सहकारी साखर कारखाना यांच्या शेतामध्ये 3-3.5 एकराचा प्लॉट लावला होता साधारण 15-3 आठवड्यापूर्वी. तर शेतकरी भावांनो खाली दाखव. तर शेतकरी भावांनो, आज कसा सेट झालंय बघा, रॉप कसं सेट झालंय बघा, किती छान. आणि इथं पाणी किती, फक्त बशी एवढी जागा शेतकरी भावांना आपण भिजवली. तर ह्याला त्यांनी 1261 1919 काय वेळेस मॅग्नेशियम अमोनियम काय भूमी चार्जर ही अशी खतं सोडली होती. पण शेतकरी भावांनो, आज तुम्ही बघा 6 फूट जोडवळसर आहे, 12 फुटी पट्टा आहे. तर एक गवताची काडी कुठं उगवली का बघा, आता तुमच्या समोर आहे. कसं गवत उगवल, बघा इकडं सगळं वाळलं रान आहे, इकडं बघा सगळं वाळलं रान आहे. आपण ऊसाची जागा किती अंतरात भिजवली, हो का, इथं थोडंसं घेऊ का, एवढ्या अंतरात जागा भिजवतोय. 4 मिनटं 5 मिनटं पाणी सोडायला लावतोय शेतकरी भावांनो. त्याच्यामुळं ह्या शेतकऱ्याला खुरपायची आवश्यकता नाही, मटेरियल वाया जात नाही, साहजिक पाणी वाया जात नाही. तर तुम्ही बघा किती थोड्या जाग्यात, आज विचार करा तुम्ही किती थोडकी जागा आपण भिजवली. आज जर इथं मी नेहमी शेतकऱ्याला सांगत असतो, ह्या का शेतकरी भावांनो, इथं मध्ये त्यांचं काहीतरी लावायचं नियोजन आहे. तर समजा इथं हरभरा लावला त्यांनी, मिरची लावली, खाली दाखव, तर बघा हो का एक बस एवढीच जागा भिजवली. त्याच्यामुळं पाणी किती वाचतंय शेतकरी मित्रांनो, हे तुम्ही विचार करा. खतं किती वाचते ती, तुमचा खुरपणाचा खर्च किती वाचतोय ह्याचा पण शेतकरी भावाने विचार करा. त्याला लागल एवढं पाणी मिळाल्यामुळं साहजिकच रान गारटत नाही. आज आपला शेतकरी बांधव साऱ्या रानात गुडघाभर पाणी भरून ठेवत असतो. साऱ्या रानात गुडघाभर पाणी भरून ठेवल्यामुळं साहजिक गारट्याचा दिवस आहे. शेतकरी भावांनो, तर पाणी जर जास्त तुम्ही भरून ठेवलं शेतकरी भावांनो, तर त्याचं काय होतं, 100% रान सगळं गार पडत असतं. आणि गार पडल्यामुळं अजून जास्त गारट्याचं प्रमाण वाढत असतं. आज तुम्ही विचार करा, मी जर ह्याला कब्बर पाणी द्यायला लावत असेल तर साहजिकच रान गारटाचा संबंध येतोय का. ही जी तापलेलं रान आहे, 12 महिने रान तापत असतं शेतकरी भावांनो. म्हणून मी नेहमी शेतकऱ्यांना काय सांगत असतो, तुमचं आता ही तर रान, हा का तुम्ही बघा सगळ्याकडे बघा, एकदम लावणाचं रान आहे, एकदम चिबडं रान आहे. तरीसुद्धा ह्या शेतामध्ये थोडं पाणी दिल्यामुळं, थोडी खतं सोडल्यामुळं सोडलेलं खत बुडाला मिळतंय. साहजिक त्याला खुरपायची आवश्यकता नाही. खुरपायची आवश्यकता नसल्यामुळं तुमचा तणनाशक मारायचा खर्च वाचणार आहे, खतं वाचणार आहे, ती पाणी वाचणार आहे. म्हणून शेतकरी भावांनो, जर 10 दिवसाला 4 दिवसाला थोडं खत सोडत चला, त्याच्या मुळीलाच पाणी देत चला शेतकरी भावांनो, तर तुमचा ऑटोमॅटिक खर्च वाचणार आहे, रान बेचव होणार नाही. आणि 100% सोडलेलं मटेरियल, कमी खत प्रमाणात सोडलेलं मटेरियल त्याला 100% लागू पडेल. कडक उत्तर दाखवा, बागा रान किती भिजतं, एकच इत रान आपण शेतकऱ्याला भिजवायला होतोय. म्हणून मी शेतकरी भावांना नेहमी काय सांगत असतो की भावांनो, पाणी थोडं सोडत चला, त्याच्यामुळे तुमच्या रानाची बेचव होणार नाही, खत वाया जाणार नाही, मटेरियल वाया जाणार नाही. म्हणून एक दिवस ह्या नाना तंत्रज्ञानाचा आसर ह्या जगाला काय जाणवतोय ते थोड्या दिवसातच तुम्हाला कळत. आज तुम्ही सांगा ह्याच्यामुळे कपा एवढ्या जाग्यात आहे त्या. मग शेतकरी भावांनो, तुम्ही साऱ्या रानात गुडघाभर पाणी भरायची काय गरज आहे का. मी ह्यात काय चुकीचं सांगतोय, जर 10 दिवसाला तुम्हाला ऊस तोडून जाईपर्यंत त्याला खायला टाकायला लावतोय, त्याच्यामुळे केळीसारखा खोडवा सुद्धा तुमचा 10 वर्ष जरी ठेवला आणि ही जर शेड्यूल तुम्ही कायमस्वरूपी चालू राहिला, शेतकरी बंधूंनो, केळीसारखं तुमचं कंटिन्यू काम चालत राहील. जय बाळूमामा, जय मनोहर मामा, जय श्रीराम. चला.